कामगार दिनीच एका ठिकाणी धरले गेले आमरण उपोषण, एक लांबलेला संघर्ष आणि मोठा प्रश्नचिन्ह। अमरावती शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी बसलेल्या उपोषणाने प्रशासनाच्या कानावर धक्का दिला आहे। सुरक्षा रक्षक मंडळाच्या 14 महिन्यांच्या संघर्षाच्या कथेने आज एक वेगळं वळण घेतलं आहे। अमरावती शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेलं बेमुदत आमरण उपोषण हे एक तणावाचं आणि निराशेचं दृश्य बनलं आहे। सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्यांची गळ घालणारी ही वेळ त्यांच्या दर महिन्याच्या संघर्षाची परिणती आहे। त्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या निराकरणासाठी 4 दिवसांपूर्वी उचललेलं हताश पाऊल, त्यातही त्यांचा आक्रोश, त्यांचे प्रश्न अजूनही प्रशासनाच्या कानावर पोहोचले नाहीत। अकोला येथील सुरक्षा रक्षकांचा मोठा सहभाग आणि त्यातील एका नेत्याच्या आत्महत्येची घटना आंदोलनाला नवीन वळण देते। माझ्या मागण्या पूर्ण होणार का? आम्हाला योग्य मानधन हवंय, सन्मान हवाय, योग्य नियुक्ती हवीय, असे सांगत आंदोलन करणारे कर्मचाऱ्यांची बळ वाढतच आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या कानावरून ही घटना एक गंभीर चेतावणीची ठरते। कामगार दिनाचं महत्त्व असताना प्रशासनाने 100 वेळा हसवलेलं आणि त्यांचं धैर्य चुकवलेलं कामगारांना न्याय देणं हे किती महत्वाचं आहे। या संघर्षात एक प्रश्न नेहमीच उभा आहे, कधी आणि कसा हा संघर्ष संपेल आणि कामगारांच्या समस्या त्यांच्या दूरगामी परिणामांसह प्रशासनांपर्यंत पोहोचतील का? आज कामगार दिन आहे आणि कामगार दिनाच्या दिवशीच आपण कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे, बेमुदत आंदोलन केलेलं आहे। काय मागणी आहेत? आमचं जी 1.5 वर्षापासून प्रस्ताव पेंडिंग होता, त्या पत्रावर गांभीर्याने घेऊन आम्हाला ते लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी। कारण आमचा जो विषय आहे तो जुलै महिन्यापर्यंत तो कंप्लीट झालेला होता, पण सदर मंडळात अध्यक्ष नसल्यामुळे तो प्रस्ताव त्यांनी आज करू उद्या करू, अध्यक्ष नाही आहे। पण आता अध्यक्ष असल्यानंतरही सुद्धा तो प्रस्ताव हे दिरंगाई करत आहे। आमची एकच मागणी आहे की तात्काळ आम्हाला नियुक्तीपत्र देण्यात यावं आणि जो अहवाल म्हणजे जेणेकरून आमचा समोरचा जो विषय तो मोकळा होऊन जाईल। म्हणजे कोणत्या कार्यालयात काम करणार आपण? आम्ही जलसंपदामध्ये करतो, म्हणजे सुरक्षा रक्षक। समस्या काय? 14 महिने काय झाले? आमचं नियुक्ती लेटरच निघायचं आहे। अच्छा, 14 महिन्यापासून? हो। वेतन? मग वेतन काहीच नाही आहे, काहीच नाही। स्वतःच्या स्वखर्चातून करतो। म्हणजे कामगार दिवस आहे आणि जो कामगारावर जो होणारा अत्याचार आहे हा एक प्रकारचा अत्याचारच म्हणावा लागेल की आज आपल्याला कामगार दिवस असूनसुद्धा आपल्याला त्या दिवशी उपोषण मांडावं लागते आणि ही खरोखर लाजिरवाणी बाब आहे। या विषयावर समजा कामगार मंत्र्यांनी सुद्धा थोडं लक्ष देऊन आणि आमच्या ज्या समस्या आहे त्या त्यांनी मार्गी लावाव्या आणि मंडळांनी सुद्धा गांभीर्याने घ्यायची खूप आवश्यकता। कामगार दिनाच्या निमित्ताने एकत्र येऊन काय संघर्ष उचलता येतो याचा ठळक उलगडा। यांच्या संघर्षात कधी प्रशासकीय दुर्लक्षाचा अंत होईल आणि कधी सन्मानाने हे सुरक्षा रक्षक स्वीकारले जातील। सुरक्षा रक्षकांची गायन आणि त्यांची लढाई एका मुद्द्यावर आपल्याला एक साथ येणं किती महत्वाचं आहे।